नमस्कार. सारंग रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण उन्हाळा स्पेशलमध्ये केशर मलाई मटका कुल्फी कशी करायची ना ती बघणार आहे. आत्ता उन्हाळ्याचे दिवस आहेत, कुल्फी आईस्क्रीम हे प्रत्येकाच्या घरी होतंच. सोपी पद्धत आहे करायची. खूप कमी साहित्यात आपल्याला घरच्या घरी मटका कुल्फी करता येणार आहे. तर आपण त्यासाठी साहित्य काय काय घेतले ते पहिल्यांदा बघूया. इथं आपण 1 लिटर दूध घेतलेलं आहे. 1 लिटर दूध आपण ते आटवून अर्धा लिटर करणार आहे. परत 5-6 चमचे मी मिल्क पावडर घेतलेली. एक छोटी वाटी साखर घेतलेली. तुम्हाला जर साखर नसेल घ्यायची तर तुम्ही कंडेन्स मिल्क वापरलं तरी चालणार आहे. एक 10-15 बदाम घेतलेले आहेत. एक 10-15 काजू घेतलेले आहेत मी. एक 2 मोठे चमचे पिस्ता घेतलेले मी आणि वेलची पूड घेतलेले आहेत आणि केशराच्या काड्या घेतलेल्या आहेत. तर आपण आता पहिल्यांदा काय करायचं आहे, दूध जे आहे ते आटवून घ्यायचं आहे आपल्याला. आपण 1 लिटर दूध आहे ते अर्धा लिटर करून घ्यायचं आहे पहिल्यांदा. आपलं आता दूध एका बाजूला आपण आटवायला ठेवलेले व्यवस्थित गरम करून घ्यायचे. फक्त ते खाली लागणार नाही याची काळजी घ्यायची, तेव्हा मीडियम गॅसवरती करायचे. आता आपण त्यासाठी जी पावडर लागणार आहे ती कशी काढायची ते आपण बघूया. त्यासाठी इथं मी 10-15 काजू घेतलेले, परत 15 बदाम घेतलेले, 2 छोटे चमचे पिस्ता घेतलेले मी आणि एक छोटी वाटी साखर घेतलेली. आता साखर घेताना आपल्याला कशी करायची, आपण दूध आटवून अर्धा लिटर करणार आहे. मग अर्धा लिटरला आपल्याला जसं साखर लागेल गोडीला त्या पद्धतीने तुम्ही साखर वापरायची. जर तुम्हाला कंडेन्स मिल्क वापरायचं असेल तर तुम्ही कंडेन्स मिल्क पण वापरू शकता, पण मी आता सध्या साखरच वापरणार आहे. तर आता आपल्याला अर्धा लिटरच्या प्रमाणात आपल्याला साखर लागणार आहे. तर मी ही छोटी वाटी साखर घेतलेली ती पण आपण त्यात टाकून घ्यायची आणि ह्या सगळ्याची आपल्याला ना बारीक पावडर करून घ्यायची. तर आता त्याच्या आधी आपण काय करायचं, दूध तापलं ना की आपण ह्या केशरमध्ये 1-2 चमचे दूध टाकून ते भिजत ठेवणार आहे. आता मी पहिल्यांदा ह्याची पावडर काढून घेतो, आपलं तो पण दूध पण तापते. आता आपली पावडर पण तयार आहे. ह्या बघा मी बारीक अशी पावडर करून घेतलेली आहे व्यवस्थित, जेणेकरून आपण दुधात मिक्स केल्यानंतर त्याच्या गुठळ्या होणार नाहीत आणि व्यवस्थित ती मिक्स होईल त्यात. अशा पद्धतीने मी ही पावडर केली. ही पावडर आपण एअरटाईट डब्यात पण भरून ठेवू शकता. नाही तुम्ही कधीही जर तुम्हाला मसाले दूध इथे करायचं झालं तरी हे 2-3 चमचे टाकले तरी चालणार आहे. आता आपलं दूध पण व्यवस्थित गरम झालेलं आहे. आता मी त्यातले 2-3 चमचे दूध ह्या केशरमध्ये टाकणार आहे, जेणेकरून काय होईल, आपल्या केशर तोपर्यंत दुधात भिजेल व्यवस्थित. आपण म्हणतानाच केशर मलाई मटका कुल्फी म्हणलेले, त्यामुळे केशर हे पाहिजेच आहे. आता हे मी असंच ठेवून देणार आहे, जेणेकरून पूर्ण केशरचा कलर आपल्या दुधात उतरेल आणि आपल्या कुल्फीला त्याची टेस्ट येईल. तर आता आपण दूध चांगलं व्यवस्थित आटवून घेऊया पहिल्यांदा आणि मग आपण पुढची प्रोसेस बघू. आता आपलं दूध बघा, 1 लिटरचा अर्धा लिटरच्या आसपास आपलं दूध झालेलं आहे आटवून. असंच आपल्याला दूध आटवून घ्यायचं आहे. तुम्हाला जर दुधाची नसेल काय तुम्ही फ्रेश क्रीम वापरून झटपट जरी केली तरी चालणार आहे, पण दुधाची कुल्फीची टेस्टला चांगली लागते, त्यामुळे मी दूध इथं वापरलं आहे. आणि दूध घेताना मी हे म्हशीचं दूध घेतलेलं आहे. गाईचं दूध फॅट्स कमी असतात, म्हशीच्या दुधात फॅट्स जास्त असतात, त्यामुळे ती कुल्फी चांगली लागेल खायला. तर आता आपले बघा दूध व्यवस्थित आटलेलं आहे. आता मी गॅस एकदम बारीक करणार आहे. तर आता आपण काय करायचं आहे, मिल्क पावडर हळूहळू टाकून त्यात ॲड करून मिक्स करून घ्यायची थोडी थोडी, जेणेकरून कुठे गुठळ्या राहता कामा नये आपल्या. मिल्क पावडर टाकल्याने काय होतं, एक दाटसरपणा येतो कुल्फीला. हे आपण जे कॉर्नफ्लॉवर येते जे घालतो ते घालायची गरज पडत नाही. कॉर्नफ्लॉवरपेक्षा मिल्क पावडर बेस्ट. तर आपण हे व्यवस्थित एकदा मिक्स करून घेऊया. जरी तुमच्या गुठळ्या झाल्या तर तुम्ही काळजी करू नका. काय करायचं, गुठळ्या झाल्यानंतर आपलं जेव्हा हे मिश्रण होईल, जेव्हा ते थंड होईल तेव्हा ते एकदा मिक्सरला फिरवून घ्या तुम्ही, म्हणजे ते एकदम स्मूथ होईल आणि आपली कुल्फी पण व्यवस्थित लागेल. आता आपण हे जी पावडर केलेली आपण सगळे ड्रायफ्रूट्स आणि साखरची, तर ती ॲड करायची. ती पण आपण थोडी थोडी ॲड करून घ्यायची. थोडी थोडी ॲड करत आपण ती मिक्स करून घ्यायची. हे का आपण जसं पावडर ॲड करत जाऊ ना तशी आपली कुल्फीचं जे मिक्सचर आहे ते घट्ट घट्ट होत चाललंय. आता आपण ह्याला सगळी जेवढी पावडर मी केली होती आणि ती सगळी मला लागलेली आहे व्यवस्थित. आणि साखर मग तुम्हाला जर ह्या टायमिंगला जर वाटलं की कमी आहे तर तुम्ही ह्या टायमिंगला साखर त्यात ॲड करा, पण मी जी सांगितलेलं प्रमाण आहे ते बरोबर आहे.
त्या पद्धतीने केली तर बरोबर साखर, म्हणजे ज्यांना जास्त गोड पाहिजे असेल त्यांनी थोडी साखर ॲड केली चालेल. मला मीडियमच आवडते. आता आपण हे चांगलं एक थोडं गरम करून घेऊ आणि त्यातच आपण आता आपली केशर मलाई कुल्फी आहे म्हणून आपण केशर यूज केलेलं आहे. हे कलर वेगळा येतो आपल्या कुल्फीला. आता हे पण आपण चांगलं व्यवस्थित एकजीव करून घेऊ व्यवस्थित. आणि एक 5 मिनटं मी आता त्याला शिजू देणार आहे. त्यातच आपण वेलची पूड टाकून घेऊया. आता हे 5 मिनटं गरम करून व्यवस्थित एकजीव झालं की मी हे थंड करून घेणार आहे. आणि थंड केल्यानंतर मग आपण मटके जे आहेत कुल्फीचे त्यात मी ते फ्रीजरला सेट करायला ठेवणार आहे. त्यात आपण एक 5-10 मिनटं त्याला चांगलं शिजू द्या, जेणेकरून काय होते ड्रायफ्रूट्स आपले कच्चे राहणार नाही. आता गॅस मी पूर्ण बंद करून हे सगळं मिश्रण पूर्ण थंड होऊन देणार आहे आणि मग आपण ते कुल्फी मोल्डमध्ये सेट करायला ठेवणार आहे. आता आपलं मिश्रण सगळं व्यवस्थित थंड झालेलं आहे. तुम्ही बघितलं तर बघा खूप असं घट्टसर झालेलं आहे, अगदी पातळ झालेलं नाही आहे. जसं आपल्याला कुल्फीसाठी जसं बॅटर पाहिजे तसं बॅटर आपलं झालेलं आहे. आणि त्याचा पूर्ण थंड झाल्यानंतर असे मडकप मिळतात मार्केटमध्ये. तुमच्याकडे जे अवेलेबल असतील ते तुम्ही वापरले तरी चालतील. आणि अगदी जरी काही नसलं तर साधं आपलं स्टीलचं भांडं जरी असलं ते जरी सेट करायला वापरलं तरी चालेल. आता माझ्याकडे हे मडकप आहे, तर त्यात मी कुल्फी सेट करायला ठेवणार आहे. मार्केटमध्ये बरेचसे प्रकार अवेलेबल आहेत, ते मिळतात तुम्हाला, कुठेही कुंभाराकडे मिळतील. ते आणून तुम्ही फक्त जर पूर्ण मातीचे जर घेतले असतील तर ते तुम्हाला आदल्या दिवशी पूर्ण पाण्यात भिजत ठेवायचे आणि मग ते वापरायचं आहे. नाहीतर मग काय होतं, त्याचा पूर्ण मातीचा वास आणि चव त्या कुल्फीत उतरते. त्यामुळं हे लक्षात ठेवा, मातीचे जर तुम्ही कप घेणार असाल तर ते पहिल्यांदा पूर्ण दिवस पाण्यात भिजत ठेवायचे आणि मग ते यूज करायचे. आता हे मी मार्केटला मला हे मिळाले होते, मडकप म्हणूनच म्हणतात, पण हे प्युअर सगळे चिनी मातीचे आहेत, तर मी ते यूज करणार आहे. तर आता त्यात आपण काय करायचं आहे, हे कुल्फीचं जे बॅटर आहे ते त्यात आपण भरून घ्यायचे. पूर्ण भरायचं नाही आहे, वरती थोडंसं ठेवून द्यायचं आहे. आता आपल्या असे मडकपमध्ये आपण पूर्ण कुल्फीचं बॅटर भरून घेते. त्याच्यात आपल्याला सगळे ड्रायफ्रूट्स टाकायचे, थोडे थोडे असे टाकायचे, जेणेकरून ते सेट झाल्यानंतर खूप छान दिसतं आणि खायला पण मजा येते. पूर्ण ड्रायफ्रूट्स त्याच्यावर टाकून घेऊया आपण. तुम्हाला याच्यावर केशर जरी पाहिजे असतं तुम्ही टाकू शकता. तर आपल्याला काय करायचं आहे, ते कप घेऊन ना त्याला पूर्ण असं प्लास्टिक, नाही तर तुमच्याकडे जर सिल्वर फॉईल असेल तर सिल्वर फॉईल जरी तुम्ही यूज केलं तरी चालणार आहे. ते पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे आणि आपल्याला ते रबर लावून घ्यायचं आहे, जेणेकरून काय होईल, आपली कुल्फी सेट करताना ना फ्रीजमध्ये त्याचं पाणी जे आहे कुठल्याही प्रकारचं ते आपल्या कुल्फीत उतरणार नाही. तर असे आपण पूर्ण 4 कप पूर्ण असे पॅक करून घ्यायचे आणि मग ते फ्रीजमध्ये आपण एक 8 ते 10 तास सेट करायला ठेवायचे आणि मग आपण ती कुल्फी खाण्यासाठी सर्व करायची. तर आता मी हे पूर्ण सगळे असे पॅक करून घेतो आणि फ्रीजला सेट करायला ठेवतो आणि मग आपण ते खाण्यासाठी सर्व करूया. आपली आता केशर मलाई मटका कुल्फी खाण्यासाठी तयार आहे. ती फ्रीजमधनं काढून तुम्ही ती कशीही सर्व करू शकता. तुम्हाला जर पॉट सकट द्यायची असेल पॉट सकट तुम्ही ती सर्व करा, नाहीतर तुम्हाला कट करून जरी द्यायची असेल स्लाईस करून तरी तुम्ही ती देऊ शकता. जर तुम्हाला माझी ही केशर मलाई मटका कुल्फीची रेसिपी जर आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक करा. माझ्या चॅनलला जे पहिल्यांदाच व्हिजिट करत असतील त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत माझ्या ही रेसिपी तुम्ही पाठवा. मला वाटतं ही सोपी रेसिपी आहे, कोणीही करू शकते घरी. फक्त मी सांगितल्यासारखं जे प्रमाण सांगितलं आहे त्याप्रमाणे तुम्ही जर फॉलो केलं तर तुम्हाला नक्कीही जमेल आणि तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट्समध्ये सांगा की कशी झालेली आहे. तर नक्की तुम्ही ट्राय करून बघा ही मटका कुल्फी, मला वाटते तुम्हाला आवडेल. आपण परत पुन्हा भेटू पुढच्या एका वेगळ्या रेसिपीबरोबर. धन्यवाद.